मित्रांनो बघा, स्त्रियांचे आणि मुलींचे असे काही वीक पॉइंट आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे वीक पॉइंट ना जास्तीत जास्त पुरुषांना हे अजिबात माहीत नसतात। आणि ज्या पुरुषांना ना स्त्रियांचे हे वीक पॉइंट ज्यांना माहीत असतात ना, तर ते पुरुष ना बरोबर ह्या वीक पॉइंटचा फायदा ते उचलतात आणि कोणत्या पण स्त्रीकडून ते आपलं काम ना करवून घेतात आणि कोणत्या पण स्त्रीला आपल्या वशमध्ये आणतात। म्हणजे मित्रांनो, हे वीक पॉइंट ना म्हणजे एवढे गुप्त आहेत की जास्तीत जास्त पुरुषांना ना हे वीक पॉइंट हे अजिबात माहीत नसतात। आणि ज्यांना माहीत असतात ना, ते बरोबर ह्या वीक पॉइंटचा ते फायदा उचलतात। तर मित्रांनो, तुम्हाला ना जर त्या वीक पॉइंटबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो, अशी माहिती तुम्हाला कुठेच कोणीच तुम्हाला सांगणार नाही। तर मित्रांनो, तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला वीक पॉइंट जो आहे, तर तो पहिला वीक पॉइंट हा असा आहे की मित्रांनो, तारीफ केल्यावरती, तिला चण्याच्या झाडावरती चढवल्यावरती, तिला जास्तीत जास्त मोठेपणा दिल्यावरती ती स्त्री ना कोणतं पण काम करायला ती तयार होते। होय मित्रांनो, म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ना विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला जर म्हणजे या गोष्टीची ना जर प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही काय करा की तुम्ही ना एखाद्या स्त्री समोर जाऊन त्या स्त्रीची ना खूप जास्त तारीफ करा, तिला ना चण्याच्या झाडावरती चढवा, त्या स्त्रीला ना तुम्ही खूप जास्त तुम्ही तिला मोठेपणा द्या। म्हणजे तिला असं दाखवा की तुम्ही ना कोण आहेत आणि कोण नाही। म्हणजे त्या स्त्रीचं ना एवढं कौतुक करा ना की ती स्त्री ना चण्याच्या झाडावरती ती चढली पाहिजे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना एखाद्या स्त्रीची जेव्हा तारीफ करता, तिला चण्याच्या झाडावरती चढवता आणि तिला ना मोठेपणा देता, तेव्हा मित्रांनो, जर तुम्ही ना तिला कोणतं पण काम जरी सांगितलात की म्हणजे माझं असं असं ना एक काम होतं, तर तुम्ही ते काम ना करू शकता का? तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये ना ती स्त्री ना 100% ते काम करायला ना ती तयार होते। ती म्हणजे कधीच ना नाही बोलत नाही, कारण तुम्ही ना तिला चण्याच्या झाडावरती तुम्ही तिला चढवलं आहे। पण मित्रांनो, म्हणजे ही गोष्ट ना तुम्हाला बरोबर तुम्हाला करावी लागेल। म्हणजे तुम्हाला बरोबर ना त्या स्त्रीला चण्याच्या झाडावरती तुम्हाला चढवावं लागेल, तरच मित्रांनो तुमचं काम ना ती स्त्री करायला ती लगेच तयार होईल। तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर जो दुसरा वीक पॉइंट जो आहे, तर दुसरा वीक पॉइंट ना हा असा आहे की छोट्या मोठ्या लालचला बळी पडणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? छोट्या मोठ्या लालचला बळी पडणं। म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, तुम्ही तिला असं बोललात की म्हणजे तुम्ही ना माझं असं असं काम केलात ना, तर तुमचा असा असा फायदा तुमचा होईल। तर मित्रांनो, ती स्त्री ना आपला फायदा बघून, म्हणजे तो फायदा ना छोटा असो किंवा मोठा असो, तो फायदा बघून ना ती स्त्री ते काम करायला लगेच तयार होते। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ना खरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही पण बघितलं असेल की म्हणजे एखाद्या मॉलमध्ये ना एखादा बिस्किटचा पुडा 5 किंवा 10 रुपयाने जर डिस्काउंटमध्ये भेटत असेल, तर त्या 5 आणि 10 रुपयाच्या डिस्काउंटसाठी ती स्त्री ना तो मॉल, ते दुकान जरी तिच्यापासून लांब असेल ना, तरी त्या दुकानामध्ये, त्या मॉलमध्ये ती धावत धावत जाते। म्हणजे मित्रांनो, सांगायचा अर्थ हा असाच आहे की मित्रांनो, स्त्रियांना ना लालच हे खूप जास्त असतं आणि एखादी स्त्री ना लालचमध्ये कोणतं पण काम करायला ती तयार होते। आणि मित्रांनो, ज्या पुरुषांना माहीत असतं ना, तर ते पुरुष ना एखाद्या स्त्रीला कोणतं पण लालच दाखवून त्या स्त्रीकडून ना आपलं कोणतं पण काम ना ते करवून घेतात। तर मित्रांनो, हा पण पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा वीक पॉइंट आहे, तर तो तिसरा वीक पॉइंट ना हा असा आहे की
भीतीपोटी ना कोणतं पण काम करायला तयार होणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? भीतीपोटी ना कोणतं पण काम करायला तयार होणं. म्हणजे मित्रांनो, स्त्रियांच्या अंगात ना जी भीती असते ना, भीती तर ती सर्वात जास्त असते. म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला म्हणजे जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगू शकतो की म्हणजे एखाद्या दुकानामध्ये ना जर म्हणजे सेल लागला आहे आणि त्या दुकानदाराने सांगितलं की हा सेल ना फक्त 24 तास आहे, 24 तासानंतर ना हा सेल संपणार आहे, तर ती स्त्री ना 24 तासाच्या अगोदरच त्या दुकानामध्ये ना ती हजर होते. म्हणजे मित्रांनो, सांगायचं झालं ना, म्हणजे मित्रांनो सांगायचा अर्थ हा असा आहे की म्हणजे जर एखाद्या स्त्रीला ना तुम्ही कोणती पण भीती दाखवलात तर ती स्त्री ना कोणतं पण काम करायला ती तयार होते. आणि ज्या पुरुषांना माहीत असतं ना, ते पुरुष ना बरोबर एखाद्या स्त्रीला कोणती ना कोणती छोटी मोठी भीती दाखवतात आणि तिच्याकडून ना आपलं जे काम असतं ते तिच्याकडून करवून घेतात. तर मित्रांनो, म्हणजे आता जे मी तुम्हाला 3 वीक पॉईंट जे मी तुम्हाला सांगितले, तर मित्रांनो ते 3 वीक पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याचा वापर ना तुम्ही चांगल्यासाठीच करा. तुम्ही ह्याचा वापर ना कधीच एखाद्याच्या वाईटासाठी अजिबात करू नका, एवढीच आशा करतो मित्रांनो मी. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.